तू तुझ्या भावाला फोन करणार आहेस का नाही? 6 महिने झाले, त्यांनी 4 मशीन आल्यात, अजून पैसे नाही त्याचे. अहो तुम्हाला माझाच भाऊ दिसतो का? इथं लोकांना दिलेले काय? लोकांची मी वसुली करीन, तू म्हणली म्हणून मी त्याला उधार मशीन दिल्यात, तेवढे पैसे देऊन टाक. तुम्ही लोकांची वसुली करताना त्या बापू खळेकून पहिले 1,00,000 आणा. 1 वर्ष झालंय आज. माझ्या बाहेरचे ऐकून घेतात म्हणजे तुम्ही काय पण बोलायला लागले. अरे बाप्पू खळेचं मी पाहिन, पण तू म्हणली म्हणून तुझ्या भावाला मी म्हशी दिलेत का नाही, त्याचे पैसे मला पाहिजे. अहो पण तो कुठे पळून चाललाय का? तो घरातलाच माणूस आहे ना. जो बाहेरचा माणूस आहे ना तो बापू खळे, त्याच्याकडून आज तुम्ही पैसे आणा, उद्या लगेच मी माझ्या भावाला 1,00,000 द्यायला लागलो. अरे हे बरं आहे, ते बाप्पू खळे त्याचं काय करायचंय तुला? तू तुझ्या भावाला फोन करणार आहे का नाही? त्याचं काय करायचं म्हणजे? घरात हिशोब ठेवावा लागतो मला. अरे त्या बाप्पू खळेनी एक डोकं बंद केलंय, आता त्याची तर वसुली करतो. आणि जर त्यांनी पैसे दिले तुझ्या भावाचे नाही ना पैसे भेटले, तो भाऊ सासरवडी जाऊन छानतो बघतो त्याच्या. बघा त्यानं तुम्ही कसं काय म्हणतात, मी आणून देईन ना माझ्या भावाला. दुपारात हारा काढतो का? काही एकटेच बरोबर करीत चालू. काय सांगायचं राव गंठन, काय आता लय डोक्याला शिन झाला राव. तुमच्या नाही तर काय राव, लय डोक्याला शिन झालाय गंठन राव. काय ते सगळं भांडवल आहे ना, सगळं धांद्याचं असं गुंतून पडलंय. गुतून पडलंय असं मोठा गज घालायचा, असा खाचकन हलवायचं, खाच गुतलेलं सगळं बाहेर निघत. अरे गंठ्या, भांडण आहे, भांडवल गुतलंय म्हणजे पैसा पैसा. हा वय तुमचा हा मग आता सांगायचं असं म्हणजे आमचा चुलत मेवणा आहे ना, म्हणजे हिचा साखा चुलत भाऊ. त्यांनी 5 महिने झाले 4 म्हशी नेल्या, चांगल्या गाभण म्हशी नेल्या. आता याले बी त्यांनी इकले बी त्या म्हशी, तरी पैसे द्यायना. हिला म्हणायला गेलं ना, माझ्या पैसे दे, तुझ्या चुलत भावाला सांग. ही म्हणते अगोदर त्या बापू खळेचे पैसे आणा. त्या बापू खळेने अगोदर म्हशी नेलेले आहेत, किंवा पैसे द्यायना. त्याच्याकडे काही एका म्हशीचे ₹1,00,000 राहिलेत फक्त. पण त्याचं काय आलं बोलायला गेलं तर त्या बापू खळे कुणाला. आता ते बापू खळे असा नांगाड माणूस, आज देतो उद्या देतो, पैसे निघा ना. मी एका मिनिटात आणीन रे, पण मला वेळ नाही ना. असं सगळं. समजा आम्ही पैसे आणून दिले ते बाप्पू खळेकडून, देईन का नांगाडे जरा ते बरं का. अरे वाड्या पार्कताल मी जायचो आम्ही तिघ वाड्या हा पार्कताल. का? चितपाट कुस्ती. आयला तुम्ही जर एवढं काम केलं ना माझं, फक्त बापू खळेचे ना कसे बी साम दाम दंड भेद कसं करून बापू खळेचे ₹1,00,000 आणून द्या, तुम्हाला ₹20,000 बक्षीस. 20,000. 20,000 हा 20,000. झालं. बापू खळे काय करतोय हे त्याला उचलून आपटू आम्ही. म्हणजे असं. कारण बापू खळेचे पैसे आले का मग मी इकडे मियावना उचलून आपटितो. हा. तो कस काय पैसे मग याची बहीण बघतो आणि मियावना बघतो, अशा हाता काढून काढितो. तेवढं काम करताना तुम्ही करतो गेलं लगेच. हा. मग तुम्हाला ₹20,000 दिले मी. नाही नाही आम्ही त्याच्याकडून लाख घेणार आणि तुम्हाला 80,000 आणून द्या. तिकडेच वाटण्या करून घेणार चालतंय. आम्ही. मी काय म्हणतो, तुम्हाला सुपारी ₹1,000 इसार. आबा ₹1,000 इसार घ्या, पण पहिलं आपलं ते काम फत्ते झालं पाहिजे. हा, ते हा पण राहतो कुठं माहिती का? कुठं ते तांदूळवाडी नाही का, त्या डोंगराच्या पलीकडे. हा. तिथं गेलं ना त्या चौकात, कोणाला विचारा म्हणा बापू खळे, नावाजलेला माणूस आहे तो. तिथं आपल्या गावातले बी लोक बसलेलेच असते, त्यांना म्हणा बापू खळे कुठे, ते डायरेक्ट घरी नेऊन घालते. नाही सापडला तर कुठून शोधून त्याला आणू आम्ही. मी तर काय म्हणतो भाऊ, ₹1,000 परत मला देऊ नका, 81,000 ठेवा. पण बापू खळे दिसला का पहिला रिपीट करा. हे 1,000 फक्त त्याला हाणायचे, लय वाईट ओके. दिले. हा त्याला चालेल. रिपीट करा हा. आणि मग पैसे घेऊन या. 7,000 7,000 7,000 7,21. 21. हा. ओके. ओके. बरं चलू का मी? हा दुसरं बिंदास काम आहे. तुम्ही आता बिंदास राहायचं. हा काम फत्य. संध्याकाळपर्यंत मात्र पैसे झाले. संध्याकाळ नाही झाली 4 वाजताच येतो. बर तुम्हाला कोण वाटलो आम्ही? हा. हम अंग्रेजों के जमाने के डाकू है. जमलं जमलं गांड्या. चला कामाला सुरुवात करू आता. लगेच. काही चालता चालता नाही ना येता येता पहिले ना गेला गेला मुंडक्यावर आपटायचं त्याला. तू छाताडावर बस, मग बाकीचं मी. हॅलो मंडळी, कुठे निघले? चल प्रेम आहे, चल सोबत तू. सोबत? हा कुठं? कुठं बोखांडी घेतो 7,000 येतील ते घालून कुठं चौथा वाटे घरी. फुलचंद पान घेतो ना. फुलचंद पान? हा तू? हा हिला चालतंय ना. बघ फक्त पान घ्यायचं, दुसरं काय मागायचं नाही नाही, फुलचंद पान घेतलं म्हणलं काय आहे का नाही. चल मग. चला. हम अंग्रेजों के जमाने के डाकू है. आहा आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी के मेरे पीछे आओ. आहा अरे आधी जर आधी उधर तुझ्या माग कोण येईल? कोणीच नाही का? मग कोण माग? मेरे साथ चलो. आहा कस काय धारे. तो ये है सुरंग बनाने का औजार. आहा चला रे. चला अरे तुझी गरजच नाही पडणार बाळू भाऊ.
तू थांबितच अरे येऊ द्या ना. ये मागून परत मग अरे ते मग हत्यार दे नाही. हम अंग्रेजों के जमाने के अरे येऊ दे डाकू नाही. येत आहे. हम अंग्रेजों के जमाने के डाकू है आहा आहा ज्याचं गंठनशी वाकडं त्याचं नदीवर लाकडं काच 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 नुसते तुकडे 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 काच 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 चला 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 चला. भाई भाई दे गुनगुनाती है हवा रा री री रा 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 किरी राम पाम पाम री 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 री. अरे झालं का नाही काम मग भत्ते? काम झालं बद्दे. हा. ते तिकडून आले सगळे. त्याचे आता एवढा मोठा मॅटर करायचा म्हणल्यावर थोडे लंगडे बिगडे तर होतच असतात माणसं, त्याच्यात काय एवढं. विचारूच नका. काय झालं? लय मोठा मॅटर झाला. अरे वसुली झाली का नाही ते सांगा. वसुली याला घेऊ. याला डायरेक्ट टांगडे फाकून तर हाणलाय. आणि याच्या डायरेक्ट नाकावरच बुक्क्या मारल्या. आणि याच्या डायरेक्ट दोन्ही सिंगावरच गोटे घातले चेअरमन. अरे झालं काय असं? झालं काय अहो, मी वाचलो याच्यातून. पायजामा पिडूस तर हाणला असता मला. गाडी घेतली पळालोय. हो घंट्या तू सांग मला नमकी काय झालंय? त्यांना विचारू नका, मी सगळं सांगत होते. बोलण्याच्या मनस्थितीत नाही. पण हा. तुम्ही त्या माणसाचं नाव काय सांगितलं? बापू खळे. हा, मग बापू खळे आम्ही गेलो हा तिथं तुमचा तो मेवना. चुलत मेवना दिसला. हा मग म्हणलं एवढं किती आहे? हा त्याला म्हणलं बो बाप्पू खळे कुठं राहतो? हा मग त्यांनी आम्हाला घरी नेलं. हा. तो आता बाप्पू काय अयो बापू काळेचं नाव कसं काय आलं याच्यात? आता काय आम्हाला माहिती? ते तुमच्या बरं बरं पुढं काय झालं सांगा ते पुढं. बाप्पू काय कालच पॅरलवर सुटलाय. त्याच्यावर 9 फुल मर्डरीन 5 हात मर्डरी. मला पक्का माहिती आहे तो बापू काळे काय केलं तो आम्ही खळ्यास वाढला आणि बापू काळे. अयो माझा येती ग मारली. मी पळून आलोय. मग त्या बाप्पू काळेनी एक शिट्टी वाजवली. कुठून कुठून लोक आले, कुठं कुठं मारलं. याला तर मुतूस तर मारला. परत म्हणला का म्हणून मुतला म्हणून पण मारलाय. तू का म्हणला तो माझी दोरी पाय घरी आणि फाकळीत होते त्यामुळे त्याला फोन आला म्हणून थांबला आणि मी पळालो. मला सांगा याच्यात माझं नाव नाही ना सांगितलं कुठं? नाही लेख नाही केला. फक्त त्याने म्हणलं होतं चेअरमनचे पैसे का देत नाही. मला याच्यात पडायचं नाही. मला पैसेच नको. तुम्ही तिकडे निस्तारा मी चाललो. 1000 रुपये घेतलेले. अरे काही झालं तरी याच्यात माझं नाव घेऊ नका बर का. तुम्ही जाताना मला जाऊ द्या का घरी. पाय गाव खाले तरी नाही रे. आता दवाखान्या 1000 रुपयात कोण घेईल तुम्हाला दवाखान्या? येत फुलचंद पाना पायी मार घालला रे यांनी. बस बस झाला. पॅक धरा नाही तर परत बसले हळू. इरसाल सारे झाले इथं गोळा. कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.